संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। शिवसेनेचे शिंदे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी शनिवारी 11 जानेवारी दापोली येथील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वरळीचे आमदार तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। ते पिल्लू, त्याला पेंग्विन म्हणतात। तो हल्ली कुठे जातोय माहिती आहे का? कोणाला भेटतोय माहिती आहे का? तो देवेंद्र फडणवीस यांना भेटतोय। तो फडणवीस यांना का भेटतोय ते सांगू का? सांगतो, ऐका। दिशा सालियान नावाच्या एका मुलीने आत्महत्या केली होती। ते प्रकरण तुम्हाला माहित असेलच। ते प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर काढलं तर याला बर्फाच्या लादीवर झोपवतील आणि फटके देतील या भीतीमुळे तो देवेंद्र फडणवीस यांना भेटतोय। कुठे फटके देतील ते मी सांगितलं नाही, मी इतकं काही बोललो नाही। तो केवळ आता स्वतःला वाचवण्यासाठी देवाभाऊ असा जप करतोय। रामदास कदम म्हणाले, मघाशी श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की या महाविकास आघाडी वाल्यांची सगळी तयारी झाली होती। यांचं खाते वाटपही झालं होतं। पालकमंत्री पदाचं वाटप निश्चित झालं होतं। हॉटेल बुक झालं होतं। त्यांना वाटत होतं की आपली सत्ता आलीच आहे। त्याच दरम्यान तो पेंग्विन दापोलीत येऊन काय म्हणाला, माझी सत्ता आली तर मी या लोकांना बर्फाच्या लादीवर झोपवून फटके देणार। आता मला त्याला प्रश्न विचारायचा आहे की आता कोणाला बर्फाच्या लादीवर झोपवणार? मी देवेंद्र फडणवीस यांना एकच गोष्ट सांगेन की आम्ही त्या लोकांबरोबर ठाकरे 55 वर्ष काढले। देवेंद्र फडणवीसजी, तुम्हाला आई तुळजाभवानीची शपथ आहे, ह्या सापांना जवळ करू नका। त्यांना कितीही जवळ घेतलं तरी ते विष ओकल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे यांना सोबत घेऊ नका। ते तुमच्या पायावर डोकं ठेवतील तरी देखील त्यांना जवळ करू नका। तुमचा स्वाभिमान गहाण ठेवलाय का? रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न। शिवसेनेचे शिंदे नेते रामदास कदम म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांना इतकंच सांगेन, हे लोक 1-2 वेळा नव्हे तर 10 वेळा तुमच्या पायावर डोकं ठेवतील तरी त्यांना जवळ करू नका। मला उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की आता तुमचा स्वाभिमान कुठे गेलाय? तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलतात, अमित शहा यांच्यावर टीका केली, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आणि आता त्याच देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही भेटताय। तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवलाय का? फडणवीसांना भेटताना तुम्हाला लाज वाटत नाही का? असंही त्यांनी बोललं। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।